अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनाची बातमी आपण सगळ्यांनी ऐकली आणि संपूर्ण महाराष्ट्र हळहळला। हा फक्त पवार कुटुंबियांवर किंवा पवार कुटुंबियांच्या आजूबाजूच्या परिवारासाठीच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी, संपूर्ण देशासाठी अत्यंत मोठा धक्का होता। ज्या अजित पवारांनी रोज पहाटे 6 वाजता घरातून बाहेर पडून लोकांसाठी झटत काम करण्याची सवय स्वतःला लावली, कुठल्याही ठिकाणी अजित पवार हे वेळेच्या 5-10 मिनिटं आधी पोहोचायचे। पण तेच अजित पवार अपघाती निधनाच्या त्या दिवशी, ज्या दिवशी विमानाचा अपघात झाला, बारामतीत ज्या निमित्तानं पोहोचणार होते त्या निमित्तानंच ते देवाच्या घरीही लवकर वेळेआधीच गेले असं म्हणावं लागेल। खरं बातमी ज्या वेळेला आली सगळ्या महाराष्ट्रातच लगेचच पोहोचली ती आणि मलाही मिळाल्यानंतर विश्वास बसेना। सुरुवातीला मी ऑफिसमध्ये इथंच बसलेलो होतो सकाळी आणि शेवटी नियतीला काय मान्य असतं तसं होतं। मी बारामतीमध्ये ती बातमी कन्फर्म केली आणि दुर्दैवाने ती बातमी खरी निघाली। ज्या पद्धतीने ती बातमी आली, ज्या पद्धतीने डोळ्यापुढे त्याचं चित्र उभं राहिलं ते पाहून सुन्न झालो। काही सुचेना। काही 5 मिनटं माझा सगळा स्टाफ माझ्याकडे आला। मी रडत होतो जोरजोरात, म्हणजे मला राहवत नव्हतं। माझ्या स्टाफने मला शांत केलं आणि मी मग तातडीने बारामतीला निघालो, बारामतीला पोहोचलो। तुमचा बारामतीमध्ये पोहोचल्यानंतरचा, जेव्हा दिल्लीहून सुनेत्रा वहिनी, सुप्रियाताई, पार्थ हे विमानतळावर येत होते, तेव्हाचा एक व्हिडिओ सध्या खूप व्हायरल होतोय। तुम्ही जेव्हा पोहोचला होता, काय घडलं होतं नेमकं विमानतळावर? मी सुप्रिया आणि सुनेत्रा दोघीजणी दिल्लीहून येणार होत्या पुण्याला आणि पुण्याहून हेलिकॉप्टरने पोहोचणार होत्या। पण त्यांच्या आधी मी एअरपोर्टला पोहोचलो, मला तिथं कळलं की या दोघीजणी पार्थ त्यांच्याबरोबर येत आहेत। तर मला असं वाटलं की हे पुण्याला बारामतीमध्ये येत आहेत आणि त्यानंतर अजित दादाची जिथं बॉडी ठेवली होती हॉस्पिटलला तिथं जाणार होते। तत्पूर्वी मला असं वाटलं की मी माझं कर्तव्य आहे, त्या घरातला एक कुटुंबाचा एक घटक या नात्यानं मी राहिलेलो आहे, मुलांना भेटावं आणि थोडंसं त्यांना सावरावं या एका उद्देशाने मी एअरपोर्टला थांबलो। 5-7 मिनटातच ते दोघं आले आणि सुप्रियाने मला समोरनं पाहताच ती तिथूनच रडत रडत पळत येऊन माझ्या गळ्यात पडली आणि मला म्हणली, काका तुमचा लाडला गेला। तिचा हा शब्द होता। मी तिला सावरायचा प्रयत्न केला, पण सावरणार काय? तिचं दुःख, सगळ्यांचं दुःख एकच होतं, कोणी कोणाला सावरायचं अशी परिस्थिती झाली। सुनेत्राई तिच्या बरोबर होती, सुप्रिया थोडीशी बाजूला गेली, सुनेत्राई माझ्या गळ्यात पडली, ती रडत होती। ती म्हणली, काका आता तुम्हाला काका म्हणणारा तुमचा मित्र गेला, तुमचा पुतण्या गेला, मित्र नाही पुतण्या गेला म्हणाली। तिलाही मी सावरायचा प्रयत्न केला, परंतु ते सगळं माझ्या कल्पनेच्या पलीकडं आणि माझ्या क्षमतेच्या पलीकडं होतं। खचलेल्या होत्या, स्वाभाविक आहे। आणि त्या अशा पद्धतीने मी त्यांना बघत होतो की आता ह्यांना कसं करायचं, काय इतकं अशा परिस्थितीत विचित्र दिसत होतं मला कळलं ना काय करावं आणि काय नाही। मग कसं तरी पार्थने थोडासा धीर धरला। त्या दोघींना आम्ही दोघंजण घेऊन कारमध्ये बसवलं, त्यांची कार मग हॉस्पिटलकडे गेली निघून। ही बातमी जेव्हा साहेबांनी ऐकली किंवा आता 2 दिवस उलटत आहेत, तुमचं बारामतीत साहेबांसोबत बोलणं झालं असेल, काय साहेबांनी तुमच्याजवळ मन मोकळं केलं? प्रसंग असं झालं की साहेब आधीच पोचले होते, हॉस्पिटलमध्ये होते आणि मी देखील हॉस्पिटलमध्ये पोचलो। साहेबांच्या रूममध्ये साहेब बसले होते, त्या रूममध्ये
साहेबांचे ज्येष्ठ सहकारी राजकारणातले होते. मलाही आत बोलवलं, बसलो मी, साहेबांना नमस्कार केला. मी साहेबांशी काही बोलू शकलो नाही, साहेब कोणाशी काही बोलत नव्हते. अत्यंत असे, ज्याला स्टंट म्हणतो ना, माणूस फार मोठा धक्का बसल्यानंतर रिॲक्ट होत नाही, शांत बसून असतो, तशा पद्धतीने साहेब बसून होते. आणि आम्हाला कोणालाही कळत नव्हतं की आपण काय बोलणार, साहेबांना काय सांगणार, काय बोलणार त्यांच्याशी. इतके ज्येष्ठ व्यक्तिमत्व, अनेक असे धक्के सहन केलेले. अर्थात हा धक्का सर्वात मोठा धक्का होता. साहेबांनी काही असे धक्के पाहिलेले नाहीत आयुष्यामध्ये असं नाही. यशवंतराव चव्हाण जे त्यांचे मानसपुत्र मानतात साहेबांना, अशाही व्यक्तींचा त्यांनी मृत्यू पाहिला आहे. घरातली काही मृत्यू पाहिले आहेत. आजीचे वडील जातानाही त्यांनी पाहिलेत. काही दिवसापूर्वी त्यांचे थोरले बंधू गेले, सूर्यकांत पवार लंडनमध्ये जे असतात ते. तर साहेबांना हे धक्के एकावर एक पडत गेले, तर त्यांची एक मानसिकता मी पाहिली की ते कधीही असं दुःख चेहऱ्यावर दाखवत नाहीत. परंतु याचा अर्थ असा नाही त्यांना दुःख झालेलं नाही, ते आतून मला मोडलेले दिसले साहेब. आतून संपूर्ण साहेब, ज्याला आपण म्हणतो ना की ते मोडले होते. आणि ह्याच्या प्रसंगामध्ये मला असं वाटलं फक्त की साहेबांबरोबर आता न बोलता त्यांच्याबरोबर राहणं जास्त गरजेचं आहे. आणि त्यासाठी मी त्यांच्याबरोबर बसून राहिलो होतो संध्याकाळी. तोपर्यंत ते तिथून गेली नाहीत, मी बसून होतो. सुप्रियाताईंनी जसा शब्द वापरला होता तुम्हाला सांगताना की तुमचा लाडला गेला, तुमचे आणि अजितदादांचे, म्हणजे अजितदादांच्या जन्मापासून तुम्ही पवार कुटुंबियांसोबत जोडले गेलेला होता, तेव्हापासूनचे तुमचे संबंध आहेत. म्हणजे तुम्ही जन्म पाहिला असेल, बारसही जेवला असाल, तिथपासून ते म्हणजे अजित पवार जन्माला येण्या अगोदरपासून ते आत्तापर्यंत. 58 साली जसं मी म्हटलं ना की पवारसाहेबांनी मी एका कॉलेजमध्ये पुण्यात शिकायला एकत्र आलो. आणि तिथं काही एका निवडणुकीच्या प्रसंगातनं त्यांचा माझा परिचय झाला. त्यांच्या विरोधात निवडणूक लढवली आणि मी हारलो होतो. आणि हरल्यानंतर ज्या पद्धतीने पवारसाहेबांनी मला सांभाळलं किंवा त्या सांत्वना दिली त्यावेळेला, आणि मला त्यांनी मित्र करून घेतलं. त्या वर्षामध्येच आमचं इतकी घट्ट मैत्री झाली की एक घरोबा निर्माण झाला दोघांमध्ये. आणि पुढच्याच वर्षी अजितचा जन्म झाला 1959 साली. त्यामुळे अजितच्या जन्मापासून त्याची जी वाढ आहे, त्याची प्रगती आहे, त्याची वाटचाल आहे, ती सगळी बघत राहिलो. घरात जाणं येणं असायचं, काही ना काही निमित्तानं. महिन्यातनं 2 महिन्यातनं एखादी चक्कर बारामतीला एका दिवसासाठी व्हायची. कारण कॉलेजमधनं साहेब म्हणाले, मी आता साहेब म्हणतोय, मला त्यांचं नाव जड जातं घेणं, पण काही ना काही निमित्ताने ते बारामतीत निघाले की आमच्या 2-4 मित्रांना म्हणायचं चल आपण जाऊन येऊ, संध्याकाळी परत येऊ, असं रविवारी एखादं जायचं. त्यामुळं साहेबांची आई आहेत बाई, ज्यांना आम्ही म्हणायचो, साहेब म्हणायचे, आम्ही बाई म्हणायचो. ही सगळी मुलं एकत्र राहायची. साहेबांचे सगळे भाऊ एकाच घरात काटेच्या आमराईमध्ये राहत होते. आधी काटेजवाडीला राहत होते, त्यानंतर आमराईमध्ये राहायला आले बारामतीमध्ये. तर ही सगळी एकत्र असं कुटुंब असायचं. टिपिकली खेड्यातलं जसं असतं तसं. आणि त्यावेळेला 58 सालचं बारामती तुम्ही इमॅजिन करू शकता. इट वॉज जस्ट खेडच म्हणता येईल त्याला. खेड्यात आज जसं दिसतं तसं ते सगळं वातावरण असायचं. अजित त्या वातावरणामध्ये वाढत होता, त्याचं शिक्षण चालू होतं. इतर मुलांसारखा अजित आम्हाला वाटत होता. परंतु साहेबांची दृष्टी मुलांच्या बाबतीमध्ये एक वेगळी असायची. म्हणजे त्यांनी आत्ता जर आपण पाहिलं तर एवढं पवार कुटुंबाचा विस्तार झालेला आहे. या कुटुंबामध्ये सगळ्या भावांची जी मुलं आहेत, आता तर नातवंड पतवंडसुद्धा साहेबांना झाली आहेत. या सगळ्या मुलांकडे साहेबांचं एक लक्ष असं असायचं की प्रत्येक कुटुंबातल्या ह्या मुलाला काय आवडतं आहे, त्याची पुढं तो काय करू शकतो, याचा अंदाज किंवा अभ्यास साहेबांना असायचा. आणि त्या पद्धतीने साहेब प्रत्येक मुलाला गाईड करायचे.
आणि तशा पद्धतीने त्यांनी त्यांच्या सगळ्या कुटुंबातली आपण बघाल प्रत्येक भावाची मुलं वेगवेगळ्या व्यवसायात आहेत, वेगवेगळ्या कामात आहेत आणि ते सगळं चांगल्या पद्धतीने त्या त्या क्षेत्रामध्ये कामं करत आहेत. ही दृष्टी साहेबांची. अजित थोडा खिळकर, खोडकर, बंडखोर अशा एक वृत्तीचा मुलगा होता आणि त्या पद्धतीने तो चालायचा, खेळत राहायचा. कॉलेजमध्ये वगैरे शिकायला आल्यानंतर दुर्दैवाने अजितचे वडील लवकर गेले, अनंतराव. आणि लवकर गेल्यानंतर थोडंसं अजितला असं पोरकंसारखं वाटायला लागलं होतं. परंतु साहेबांनी तातडीने तो म्हणजे त्याला पहिल्यांदा हातात घेतला, त्याला त्याला जवळ केलं आणि वडील नसल्याचं त्याला कुठं जाणीव होऊ दिली नाही. एक वडिलांसारखं पितृत्व ज्याला म्हणतात ते साहेबांनी मुलांच्या बाबतीत केलं आणि त्याची ग्रोथ कशी होईल, तो कसा पुढे वाटचाल करेल, या सगळ्या गोष्टीवर बारकाईने सगळं लक्ष देऊन साहेबांना ज्यावेळेला जाणवलं. म्हणजे साहेबांची त्या काळामध्ये निवडणुकाही सुरू झाल्या. 1968 साली साहेब पहिल्यांदा निवडणूक लढले, त्यानंतर 72ला लढले. तोपर्यंत अजित लहान होता, म्हणजे फारसं काही राजकारणामध्ये ते कुठेतरी साहेबांच्या निवडणुकीत मिरवणुकीत व्होट फॉर शरद पवार असं म्हणण्यापुरतं त्याचं त्या काळामध्ये शाळा कॉलेजमधली मुलं होती. परंतु जसं जसं तो ग्रोथ व्हायला लागला तसं साहेबांना असं जाणवलं की याला सामाजिक कामाची आवड आहे बऱ्यापैकी. तशा पद्धतीचं त्याचं बोलणं, वागणं, फिरणं असं असायचं. तर साहेबांनी त्याला असं त्यांना जाणवलं की ह्याला सामाजिक कामामध्ये ओढ आहे, तर आपण या कामामध्ये घेऊ. आणि म्हणून साहेबांनी निवडणुकीच्या बऱ्याचशा जबाबदाऱ्या बारामतीच्या त्याच्यावर टाकायला सुरुवात. केवळ निवडणूक नव्हे, निवडून आल्यानंतर आजची बारामती दिसते ती साहेबांनी घडवलेली बारामती आहे. अजित पवारांचं कॉन्ट्रीब्युशन नाकारता येणार नाही, परंतु बेस जो आहे बारामतीच्या डेव्हलपमेंटचा तो संपूर्णतः साहेबांनी केलेला आहे. आणि त्या कामामध्ये अजितला साहेबांनी इन्व्हॉल्व करून घ्यायला सुरुवात केली आणि अजितही मोठ्या आवडीने साहेबांच्या सगळ्या कामामध्ये लक्ष घालायला लागला. आणि ज्या काही अपेक्षा साहेबांच्या होत्या बारामतीच्या विकासासंबंधाच्या, त्याच्यामध्ये अजित मनापासून लक्ष घालून ते काम करायचं. हे ज्यावेळेला लक्षात आलं त्यावेळेला थोडंसं सहकार क्षेत्रामध्ये अजितला काम करायची संधी साहेबांनी दिली, की जेणेकरून त्या क्षेत्रामधल्या जे सदस्य असतात ते बहुतांश खेड्यातले आजूबाजूचे शेतकरी वगैरे असल्यामुळं साहेबांची असं दृष्टी होती की याला त्या छोट्या माणसापर्यंत पोहोचण्याची संधी मिळेल, तो माणसं जोखायला सुरुवात करेल, त्यांचे प्रश्न त्याच्या लक्षात यायला लागतील आणि मग त्या दृष्टिकोनातून तो त्याचा विचार करून कशा पद्धतीने आपण ह्या समस्या यांच्या असतील त्या सोडवायच्या याचा विचार करू शकेल, या एका उद्देशानं साहेबांनी त्याला संधी दिली. मग पुढे जाणवलं की हा खूपच चांगल्या पद्धतीने काम करतो म्हणून त्याला आमदार केलं. त्याची राजकीय कारकीर्द पुढची मी सांगण्याची गरज नाही, ती सगळ्यांना माहिती आहे. लहानपणची तुम्ही अजित पवारांचे लाड केल्याची एखादी आठवण तुम्हाला आठवत? नाही, तो मी जायचा त्यावेळेला साहेबांना काका म्हणायचं तसं मलाही काका म्हणून यायचं. आणि त्याला माझ्या घरातली एक सवय होती, माझ्या आई कुठेही असं आम्ही बाहेर गेलो तर ज्या घरी जातोय ना तिथं काहीतरी घेऊन जायचं, मोकळ्या हाताने जायचं नाही अशी सवय असायची. तर मी आता मोठ्या घरांमध्ये ते इतकं कुटुंबामध्ये आपण काय नेणार, तर मग आई मला म्हणायची ती मुलं असतील ना रे लहान लहान. म्हटलं आहेत मुलं, काय आहेत म्हणले. तर म्हणले त्यांच्यासाठी खाऊ घेऊन जायचं म्हणलं. तर मग मी आई काही द्यायचा तो खाऊ घेऊन जायचं. तर आमच्याकडचं थोडीशी मिठाई अजितला आवडायची, स्पेसिफिकली घरामध्ये करून बर्फी किंवा असं लाडू असं घेऊन जायचं. तर मी गेलं की काका काय आणलं म्हणून तो पळत माझ्याकडे यायचा, विचारायचा. आणि जे काय आणले ते तो म्हणायचा मी सगळ्यांना वाटतो, माझ्या हातात द्या.
आणि तो घ्यायचा आणि मला बरं वाटायचं, आनंद वाटायचा. म्हणजे इतकं प्रेमळपणानं तो यायचा ना, असं वाटायचं की अरे किती गोड गोंडस आणि छान मुलगा आहे. आणि मला नेहमी असं वाटायचं की हा एक तळपणारा निघेल, अशी जी पर्सनॅलिटी त्याची मला अशी जाणवायची. शेठ, तुम्ही जसं सांगताय, तुम्ही ज्या हाताने खाऊ दादांना दिला, भरवलाही असेल, त्याच हाताने तुम्हाला रक्षा सावडावी लागली. सॉरी, रक्षा सावडावी लागली त्याच हातांनी तुम्हाला. किती दुर्दैवाचा भाग आहे तो. असं काही वेळेला घडतं. म्हणजे जाण्याची आमची वय आहे, माझं वय आहे पर्टिक्युलर, असंही बोलून नाही, असंही बोलून नाही. नाही पण असं होतंच ना की म्हणजे आता मी आईंना भेटलो, त्यांची तीच भावना आली. हा असा मुलगा अशा पद्धतीने जाणं म्हणजे फार अवघड आहे. ह्या प्रसंगातनं मी सुद्धा गेलो आहे. माझ्या भावाचा एकुलता एक मुलगा असाच सडनली गेला, हार्ट अटॅक गेला ॲक्सिडेंट. परंतु त्यावेळेला जाणवत होतं की अरे ही या मुलांचं खेळण्या बागडण्याचं वय. आजीचं तर मध्यावर तो आला आहे. ज्या पद्धतीने तो राज्यासाठी काम करत होता, समाजासाठी काम करत होता, ते पाहिल्यानंतर असं जाणवत होतं की ह्याच्या मनात जे काही उद्दिष्टे ठरवली असतील यांनी राज्यासाठी, लोकांसाठी, ती पूर्ण करण्यासाठी त्याला परमेश्वरांनी वेळ दिला पाहिजे होता. का नियतीने असा हे घ्यावा त्याच्यावर, याचं आकलनच होत नाही, करताच येत नाही. खूपच अकाली आणि खूपच विचित्र अपघात झाला. म्हणजे कल्पनाच करवत नाही ना. असं आता बघतो आपण, ऐकतो देखील, घडतात जगामध्ये हे चाललेलं असतं. ते आपण वाचतो, हळहळतो तेवढ्यापुरतं आणि अरे रे म्हणून सोडूनही देतो. परंतु हा अपघात जिव्हारी लागला आहे. हा घाव म्हणता येईल किंवा हा जो ह्याला मनाला जो एक धक्का बसला आहे, तो फार लवकर विरेल असं मला वाटत नाही. निदान माझा तर विरणार नाही, तर पवार कुटुंबियांचं तर काय असेल, मी कल्पना करू शकतो फक्त. अजित पवारांची आणि तुमची शेवटच्या टप्प्यात, शेवटच्या अलीकडच्या काही काळात भेट झाली, काही संवाद? 28 डिसेंबरला शेवटची आजीची भेट झाली. आर्टिफिशियल इंटेलिजन्सची इमारतीचं उद्घाटन बारामतीमध्ये होतं. विद्याप्रतिष्ठान संस्थेतर्फे आपण ती संस्था कोर्स सुरू करतो. साहेबांचा तो ॲम्बिशियस प्रोजेक्ट आहे आणि अजितनी तेवढ्याच याच्यात लक्ष घातलं की हे झालं पाहिजे, नवीन कोर्स आहे. तर त्याच्या उद्घाटन प्रसंगी अजित आणि मी एकत्र भेटलो. आम्ही दोघं एकमेकाच्या शेजारी बसलेलो होतो आणि अदानींच्या हस्ते ते उद्घाटन होतं. तेव्हा भाषणं अनेक होती. त्या दरम्यान अजित माझ्याशी विद्याप्रतिष्ठानच्या ओव्हरऑल डेव्हलपमेंटबद्दल चर्चा करतात. तसं काय होतं की अशाच प्रसंगात आम्हाला भेटी व्हायच्या आमच्या विद्याप्रतिष्ठानच्या कामामध्ये बारामतीमध्ये, किंवा अनंतराव पवारांच्या नावाने आम्ही भिगवणला शाळा केली, त्यावेळेला अजित माझ्याबरोबर तासभर होता. असे प्रसंग असतात. त्यावेळेला अजित माझ्याशी काका कसे आहात हा प्रेमाचा शब्द विचारतोच, पण त्यानंतर मग तो माझ्याशी डेव्हलपमेंटच्या बाबतीमध्ये नेहमी चर्चा करायचा. आणि त्याला असं वाटायचं की मलाही त्याच्यात रस आहे. साहेबांमुळं मला ती गोडी लागली होती. तेव्हा मला त्या संपूर्ण डेव्हलपमेंटबद्दल जवळपास आम्ही 15-20 मिनटं तरी बोलत असो. कारण भाषणं, साहेबांचं भाषण होतं, अदानींचं होतं, त्यावेळेला तर आम्ही बोलू शकत नव्हतो, पण इतर भाषणांच्या वेळेला त्यांनी संपूर्ण विद्याप्रतिष्ठानच्या बाबतीमध्ये मला पुढच्या काळामध्ये आपल्याला काय करायचं आहे याची योजना सांगितली. आणि मला म्हटलं काका आपण बसून एकदा हे पेपरवर चॉकआउट करू. आता आपण साहेबांना या बाबतीत फार ताण द्यायचा नाही, आपण जबाबदारी घेऊ, आपण करू. मी म्हटलं अजय आपल्याला ते करायलाच पाहिजे. साहेब आपले गाईड करतील, साहेबांच्या योजना असतील त्या कार्यान्वित करण्याचं काम आपण करू. ती ही माझी शेवटची त्याची झालेली भेट आणि शेवटचं माझं झालेलं बोलणं.
दादा प्रचंड व्हिजनरी होते. राज्याचंही मोठं नुकसान झालं आहे. दादा असते तर आणखी महाराष्ट्र पुढे नेण्यात दादांनी कसं आणि काय काय काम केलं असतं? नाही, व्हिजनरी त्याचं व्हिजन हे आपण बघत आलेलो आहोत. हे एखादं काम घेतलं तर तो त्याच्या मागे झपाटल्यासारखा लागतो आणि ते कसं पूर्णत्वाला जाईल याचं तो. आणि विशेषतः तो प्रॅक्टिकल होता दादा. म्हणजे दादाने कधी असं हवेवर विचार केलेला नाहीत. जे काही घडेल, करू शकू तेवढ्यापुरतं दादा करायचे. जे जे असाध्य आहे ते साध्य करता येईल, कसं करता येईल याचा प्रयत्न करायचे. परंतु प्लान करताना जे आपण एक्झिक्यूट करू शकू, त्याचा फायदा सर्वसामान्य माणसाला होऊ शकेल, अशा पद्धतीचाच प्लान ते करून तो एक्झिक्युशन त्याचं करायचं आणि ते पूर्णत्वाला न्यायचं, हे जिद्दीने ते करत असेल. त्याच्यात ती मध्ये कपॅसिटी होती. सरकार दरबारीसुद्धा त्याचं चांगलं वजन होतं. अधिकाऱ्यांबरोबर त्याचा रॅपो चांगला होता. त्याचे जे कलिग्स होते आहेत किंवा त्या लोकांचा दादांवर विश्वास होता. त्यामुळे दादा जे सांगेल ते सगळं करण्याची तयारी असणारी टीम अजितच्या आजूबाजूला नेहमी असायची. आणि त्यामुळं दादा कुठलंही काम उचललं की ते कसं काय पूर्णत्वाला जाईल याचं नियोजन त्यांनी केलं की ते आपोआप पूर्णत्वाला नेणारी माणसं ते करत राहायची. त्यामुळे दादाला हा एक यांच्यामध्ये कॉन्फिडन्स होता की मला ज्या काही विकासाच्या कल्पना आहेत किंवा योजना आहेत राज्यासाठी, त्या मी फार लवकर पूर्ण करीन. आणि आपण म्हणतो की दादांनी अनेकदा सांगितलं की मला मुख्यमंत्री व्हायचं आहे, माझी ॲम्बिशन आहे. त्याच्या मागचं त्याला ते पद महत्त्वाचं नव्हतं. त्या पदावर जाऊन ज्या पद्धतीने राज्य चालवण्याची गरज आहे किंवा करू शकू, त्याचा कॉन्फिडन्स त्याला होता. दुर्दैवाने ते झालं नाही. काल पवार साहेब आम्ही बघितलं की दुःख इतकं असताना म्हणजे पुन्हा लोक असं म्हणत होते की योद्धा इज बॅक. दादा गेल्यानंतर पवारांनी एवढं दुःख असतानाही लोक खचून जाऊ नयेत म्हणून त्यांनी नीरा नदीच्या पाहणीचा तो कार्यक्रम झाला आणि पुन्हा एकदा शरद पवार ॲक्टिव्ह अशा पद्धतीच्या बातम्या आल्या. तर या घटनेकडे कसं बघता? किती ही लोक खंबीर आहेत आणि तुमचा तर अत्यंत इतका जवळून संबंध आहे. एक गोष्ट मी साहेबांच्या बाबतीमध्ये पाहिलेली आहे. साहेबांनी अनेक त्रास, दुःख, धक्के सहन केलेले आहेत. विशेषतः व्यक्तिशः त्यांच्या बाबतीत जर म्हटलं तर सर्वात मोठा त्यांना धक्का जो बसला होता, त्यांना धक्का म्हणण्यापेक्षा धक्का आम्हाला बसला, परंतु त्रास जो त्यांना झाला होता तो कॅन्सरचा झाला होता. त्याच्यातून जिद्दीने साहेब बाहेर पडले. त्यानंतर दिल्लीमध्ये ते पडले, त्यांचा कमरेचा खोबा गेला, तो बदलायला लागला. एकदा मध्ये हार्टचा थोडा प्रॉब्लेम आला तर स्टेन बसवायला लागली. या सगळ्या शारीरिक व्याधी साहेबांना झाल्या. त्याच्यातून साहेब जिद्दीने बाहेर, त्यांची एक त्या गोष्टीकडे पाहण्याची दृष्टीच वेगळी होती. म्हणजे मी नेहमी म्हणतो ना की साहेबांनी कधी त्यांना झालेला जो शारीरिक त्रास आहे किंवा आजार आहे त्याचा बाऊ नाही केला, त्याचा लाड नाही केले. आजारपणाचे साहेबांनी लाड नाही केले की मला अरे सर्दी झाली आहे, खोकला झाला आहे, काय नाही. त्यांनी त्या पद्धतीने सहन केलं. औषध पाणी करणं, डॉक्टरकडे जाणं, ह्या बाबतीत साहेबांनी कधी कॉम्प्रोमाइजच नाही केले. प्रकृतीची हिंसाण होऊ नये याच्या बाबतीत साहेब पर्टिक्युलर आहे. ते ह्यासाठी असायचे की मला सतत लोकांमध्ये राहायचं आहे, लोकांचं काम करायचं आहे, मला प्रवास करायचा आहे, मला डेव्हलपमेंटच्या कामात लक्ष घालायचं आहे, यामुळे मला फिटच राहिलं पाहिजे ही भूमिका असते. आता फिटनेस त्यांचा शारीरिकदृष्ट्या थोडा कमजोर झाला असला तरी त्यांची मानसिकता किंवा विल पॉवर ज्याला आपण म्हणतो ना, ती तसूभरही कमी झालेली नाही आहे. त्यामुळं अनेक दुःख त्यांनी जशी सहन केली, यशवंतराव चव्हाणांच्या मृत्यूचं पाहिलं, त्यांचे बंधू गेले, 2-2, 3-3 बंधू गेले, अप्पासाहेब गेले, या सगळ्यांच्या प्रसंगामध्ये साहेबांना मी पाहिलेलं. या प्रत्येक प्रसंगामध्ये मला 99% जवळपास मी साहेबांच्या जवळ असायचो ह्या प्रसंगामध्ये. त्यावेळेला मला साहेब असे धीर गंभीर असे वाटायचे. ते
चेहऱ्यावर दाखवत नसत, म्हणजे त्यांच्या डोळ्यात अश्रू फारसे मी कधी पाहिले नाहीत, पण आतून साहेबांना जी खळबळ व्हायची ना ती मला जाणवत होती. म्हणजे स्तब्धपणा त्यांचा साहेबांचा जो आहे ना तो मला सांगून जायचा की साहेब आतून मोडलेच आहे. तसं अजितच्या बाबतीत झालं होतं. परंतु या सगळ्या गोष्टी साहेब यासाठी सहन करतात, त्यांना माहिती आहे की मी ज्येष्ठ घरातला व्यक्ती आहे, जबाबदारी माझ्यावर आहे, आणि मीच जर का अशा पद्धतीने मोडलो किंवा कोलॅप्स झालो, दुःखाने त्रासलो, तर माझ्या समोरच्या या सगळ्या मंडळींचं काय, केवळ कुटुंबच नाही परंतु संपूर्ण राज्य, त्यांच्यावर प्रेम करणारे लाखो माणसं ही साहेबांकडं अशा अर्थानं दृष्टीनं बघतायत की आमचा नेता हा खंबीरच असला पाहिजे, आणि त्या अपेक्षेने, लोकांच्या अपेक्षेने साहेब स्वतःला सतत खंबीर ठेवण्याचा प्रयत्न करतात. हे त्यांचं कालचं उदाहरण आहे की जर का मी कामाला नाही लागलो तर बाकीचे कामाला लागणार नाहीत, आणि दुःख घेऊन बसायचं उशाला हे साहेबांच्या रक्तात नाही. दुःख आहे, त्याला तोंड दिलं पाहिजे, ते पचवलं पाहिजे, परंतु तुम्ही थांबता कामा नये. दुःखात तुम्ही थांबला तर दुःख वाढेल, ही भावना त्यांची, आणि ही फॅक्ट देखील आहे. त्यामुळे स्वतःला कामात गुंतवणं, आणि जर साहेब कामाला लागले तर अनेक लोक कामाला सुरुवात करणार, अरे साहेब आता कामाला लागले तर आपण केलं पाहिजे, आपण कामाला लागलं पाहिजे. शेवटी तुम्ही कशासाठी आहात? कुटुंबासाठी नक्कीच आहात, परंतु तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये काम करतात, जो वसा तुम्ही घेतलेला आहे, त्याच्यासाठी तुम्हाला लोकांमध्ये जाणं गरजेचं आहे. तुम्हाला तुमचं दुःख पचवून, गिळून लोकांसाठी पुन्हा उभं राहायला लागतं. ती भूमिका साहेबांची, आणि त्या भूमिकेतून साहेब तुम्हाला काल जाताना दिसले का एका याला, म्हणजे अस्थि विसर्जन होऊन साहेब तिथं जातात, याचा अर्थ तो आहे. हे सगळं घडत असताना सगळ्यात महत्त्वाची चर्चा आता होते ती म्हणजे दादांनंतर पुढे कसं होणार. हा प्रश्न प्रत्येक प्रसंगामध्ये ज्याच्या घरी असं काही घडतं त्याच्यात असतं. आपण इंदिरा गांधीनंतर कोण, नेहरूनंतर कोण असं म्हणत राहिलो, पण कोणी ना कोणी येतं. कदाचित त्या कपॅसिटीचा माणूस नसेल. अपेक्षा काय असते की उद्या अजित गेला तर अजितला पुढं येणारी रिप्लेसमेंट जो कोणी असेल, काम करणार असेल, त्याच्याकडं आपण अजितबरोबर कम्पेअर करून बघतो. ही एक थोडी चूक असते. प्रत्येक माणसाची कपॅसिटी वेगळी आहे, तेव्हा त्या कपॅसिटीचाच माणूस मिळेल. कदाचित त्याच्यापेक्षा जास्त कपॅसिटीचा काम करणारा माणूस मिळू शकतो, पण ते आज कसं सांगता येईल आपल्याला? असं काही व्यक्ती ठरलेल्या नाहीत की विठ्ठल मण्यानंतर कोण, त्याच्यानंतर कोण, असं ठरलेलं नसतं ना. आपोआप कोणी ना कोणीतरी येतं. राजकारणामध्ये तर तुम्ही बघतात की घडत आलेलं आहे, ते रिप्लेसमेंट मिळत आले. इंदिरा गांधींचंच घ्या ना, की ज्याला काही अनुभव नव्हता, असे राजीव गांधींना यावं लागलं, प्राईम मिनिस्टरशिप घ्यावी लागली, आणि ही प्रूव्ड इज मेटल. त्यामुळं हा प्रश्न, मला असं वाटतं की त्या प्रश्नावर काही फारसं चिंता करण्यासारखं नाही. पण तुम्ही जसं उदाहरण दिलं, ते उदाहरण धरूनच तशी परिस्थिती आजच्या दिवशी पण घडताना बघायला मिळते. म्हणजे मुंबईमध्ये संध्याकाळी शपथविधी सुनेत्रा वहिनींचा होणार आहे, अशा पद्धतीची तिथे लगबग सुरू आहे, तशी माहिती मिळते आहे. सुनेत्रा वहिनींचंही तुम्ही बारामतीतलं सामाजिक काम बघितलेलं असेल, त्या कामाबद्दल काय सांगा? नाही, काम त्या करतात. कारण काय झालं आहे की अजितनी आणि पवारसाहेबांनी, विशेषतः पवारसाहेबांनी महिलांना देखील, जसं सुप्रियाला साहेबांनी राजकारणात घेतलं, खासदार केलं, आणि तिने दाखवून दिलं की या 6 वेळेला संसदरत्न पुरस्कार मिळाला. पार्लमेंटमधला तिचा परफॉर्मन्स जर आपण पाहिला तर सगळ्यांना असं दिसून येतं की ती आपली छाप पाडू नये, प्रत्येक प्रश्नावर तिचा अभ्यास, तिच्या अभ्यास पूर्ण केलेलं वक्तव्य, हे सगळं पाहिलं तर तुम्हाला असं जाणवेल की साहेबांची पारख आहे. तेव्हा
ज्या वेळेला साहेब म्हणतात की महिलांना संधी दिली पाहिजे आणि त्या पद्धतीनं साहेबांनी काम केलं, तसे नियम कायदे केले, तसंच आपल्या घरातनंही ती सुरुवात झाली पाहिजे. आजीच्या पत्नी सुनेत्राला ह्याच पद्धतीने सांगितलं. तिला सामाजिक कामामध्ये रस आहे. बारामतीमध्ये फार सुंदर टेक्स्टाईल पार्क त्यांनी उभा केला सुनेत्रांनी. आज तिथे हजारो महिला काम करतात रोजगारीने. शिक्षण क्षेत्रामध्ये थोडंसं तिला संधी दिली. विद्याप्रतिष्ठान या शैक्षणिक संस्थेच्या त्या ट्रस्टी आहेत, ॲक्टिव्हली भाग घेतात. सगळ्या कॉलेजेसमधल्या वातावरण, तिथले जे काही ॲडमिनिस्ट्रेटिव्ह भाग आहेत त्याच्यात लक्ष घालतात. ही मी 2 उदाहरणं दिली. अशी अनेक कामामध्ये, सामाजिक कामामध्ये बारामतीमध्ये सुनेत्रा भाग घेत असते. त्यामुळे तिला एकदमच रॉ हँड नाही आहे, तिला अनुभव आहे सामाजिक कामाचा. राजकारणामध्ये म्हणाल तर आता 1-2 वर्ष झाली असतील ती खासदारही झाली आहे आणि त्यामुळे राजकारणातलेही तिला अभ्यास किंवा धडे मिळायला लागले आहेत. घरातच राजकारणातली महत्त्वाची माणसं आहेत, पवार साहेबांसारखी, अजितसारखा. त्यामुळे त्यांनाही ऑब्झर्वेशन केल्यानंतर तिचं तेही ग्रास्पिंग झालेलं असणार. अशा सगळ्या माहेरकडनंही तिचं राजकारणातलं, पद्मसिंह पाटील तिचे बंधू राजकारणात होते, मंत्री होते. तेव्हा न कळत अशा वातावरणाचाही परिणाम होतो आपल्या पर्सनॅलिटीवर. या निमित्तानं मला विचारायचं आहे की तेव्हा निवड कशी झाली होती? म्हणजे अजित पवारांचं जेव्हा लग्न ठरलं तेव्हा सुनेत्रा वहिनींची निवड अजितदादांसाठी किंवा ही लग्नगाठ बांधली गेली तेव्हाचा काय किस्सा आहे? नाही, असं ते नॉर्मल होतं. म्हणजे पद्मसिंह पाटलांचं या घरात जाणं येणं होतं, म्हणजे साहेबांमुळं. साहेबांचे ते मंत्री होते आणि त्यांनी पाहिलं की बाबा अजित हा एक होतकरू आणि मुलगा असा आहे की जो माझ्या बहिणीसाठी योग्य असेल. तर त्यांनी रेग्युलरली मागणी साहेबांपुढं ठेवली आणि ते जुळलं. दोन्ही घराणी खानदानी आहेत. मुलगी संस्कारी आहे आणि इकडच्याही बाबतीमध्ये काही प्रॉब्लेम होता. अजितही तोपर्यंत कामालाही लागला होता आणि त्याचा शार्पनेस होता. त्यामुळे या सगळ्या गोष्टी ऑब्झर्वेशन झाली. दोघांनी एकमेकाला झोकलं, पाहिलं आणि होकार दिला. त्याच्यामध्ये आता काही कथा येतात. अजितने गमतीने सांगितलं किंवा मी संचालक होतो म्हणून माझं सुनेत्रा मला मिळाली. हा विनोदाचा भाग आहे. पण जे काही घडलं ते दोघांच्या एकंदर कौटुंबिक ह्याच्यात, म्हणजे जे नेहमीसारखं पद्धतीने लग्न ठरतात तशा पद्धतीचं ते लग्न आहे. जेव्हा पहिल्यांदा सून म्हणून सुनेत्रा ताई इकडे या पवार परिवारामध्ये आल्या असतील तेव्हा सुरुवातीचा सुनेत्रा वहिनींचा वावर, तेव्हाचा एखादा काही आठवण, किस्सा तुम्हाला? फारशी नाही आहे. म्हणजे काय होतं की माझा मुलांपर्यंतचा संबंध असायचा. तर जे काही घरामध्ये सुना आहेत किंवा पुतणे आहेत, ह्या सगळ्या साहेबांच्या सगळ्या बहिणींपर्यंत किंवा त्यांच्या मुलींपर्यंत, म्हणजे सुप्रिया असेल, अजितच्या बहिणी असतील, आप्पासाहेबांची मुलगी असेल, ह्या सगळ्या मुलींपर्यंत संबंध असायचा. कारण त्या नेहमी काही ना काही कार्यक्रमांनी भेटायचे. मुलं थोडीशी दूर, सुना थोड्याशा ह्या नवीन ह्याच्या असल्यामुळं आणि एक घरामध्ये एक शिस्त होती किंवा पुरुषांच्या समोर या किती जावं वगैरे. त्या दृष्टीने फार संसारी मुलगी असल्यामुळं, संस्कारी मुलगी असल्यामुळं त्या त्यांच्या मर्यादेतच सगळ्या असायच्या आणि आम्हाला त्या आनंद वाटायचा किंवा संसारात चांगल्या पद्धतीने समरस झाल्या, मुलांबाळांमध्ये समरस झाल्या, कुटुंबामध्ये समरस झाल्या, अशी एक चांगली सून पवार घराण्याला आली त्या काळामध्ये, अशी एक भावना होती. आणि आता पवार कुटुंबियांची सून राज्याची पहिली महिला उपमुख्यमंत्री. आनंदच वाटेल ना कोणालाही. त्याच्यात दुःख व्हायचं काय काय, आनंदाचीच गोष्ट आहे ती. नक्कीच. एक महत्त्वाचं असं की हे सगळं घडत असताना एकीकडे हे सगळं घडतंय पण दुसरीकडे अशा पद्धतीची चर्चा आहे की सगळीकडे समाज माध्यमांवर, लोकांमध्ये, की इतकी घाई या गोष्टीसाठी करायला नको होती.
या विषयावर मी काही बोलू शकणार नाही, कारण तो राजकीय विषय आहे महत्त्वाचा म्हणजे. आणि काय कंपल्शन्स आहेत राजकीय ही मला माहीत नाहीत, कारण राजकारणामध्ये माझी व्यक्तिगत खूप मतं आहेत. मी अभ्यासू आहे राजकारणाचा. ती माझी व्यक्तिगत मतं असतात आणि व्यक्तिगत मतं मी फारशी काही माझ्या अभ्यासासाठी म्हणून मी ते करत असतो. कुठं चर्चेत बसलो, आपला काही विषय असतात तर. परंतु काय राजकीय कंपल्शन्स आहेत याची मला माहिती नाही. तुमच्यासारखाच मी टी व्हीवर बघतो. कदाचित माझ्यापेक्षा तुम्हाला अधिक माहिती असेल, कारण तुम्ही तेवढे डीपली जाऊ शकता पत्रकार या नात्यानं. मी एक कॉमन माणूस म्हणा किंवा एक त्यांच्या कुटुंबातला एक जवळचा माणूस, एवढ्यापुरतंच मला त्या लोकांच्या बाबतीत मी लक्ष देतो. सकाळी पवार साहेबांनी पत्रकार परिषद घेतली आणि असं ऐकायला मिळालं की या सगळ्या उपमुख्यमंत्री पदाची गोष्ट म्हणा किंवा ह्याची काहीच त्यांना सकाळपर्यंत कल्पनाच नव्हती. म्हणजे जेव्हा आम्ही विचारलं शरद पवारांना तेव्हा ते म्हणाले मला काहीच माहिती नाही. शक्य आहे, ते म्हणतात त्यात काही तथ्य नाही असं नसेल, त्यांनी त्यांच्यापर्यंत पोहोचली नसेल ना बातमी. म्हणजे त्यामुळे त्यांनी सांगायला हवी होती इतकं सगळी. नाही, आता तो भाग असा आहे की आता राजकीयदृष्ट्या तुम्ही विचार केला तर साहेबांची पार्टी वेगळी आहे. आपण राजकीयदृष्ट्या अजित पवारांची पार्टी वेगळी आहे. त्यामुळे त्यांच्या पार्टीत काय घडतंय हे पवार साहेबांच्या एक अध्यक्ष या नात्यानं राष्ट्रवादी काँग्रेस पवार साहेबांची जे त्या नात्यानं त्यांना जाऊन सांगण्याचं त्यांनी काय आवश्यकता वाटली नसेल ना त्यांना, कारण त्यांच्या तो पार्टीचा विषय महत्त्व म्हणजे त्यांच्या पुरता तो मर्यादित आहे ना. त्यामुळे पार्टीचा विषय निघाला म्हणून या दोन्ही पार्टी एकत्र याव्यात अशा पद्धतीच्या बैठका देखील झालेल्या आहेत. त्याचे व्हिडिओ देखील आलेले. अजित पवार स्वतः शरद पवारांकडे एकत्र पार्टी यावी, विलिनीकरण व्हावं म्हणून बैठकीला गेलेले. तसं स्वतः अजित पवारांनी देखील सांगितलं की अजितदादांची ही इच्छा होती. आत्ता मात्र जी परिस्थिती दिसते त्यात मात्र तसे काही संकेत आत्ताच्या घडीला दिसत नाहीत. त्यात खंड पडलाय असं दिसतंय. तर दादांची इच्छा पूर्ण व्हायला पाहिजे. आणि झालं तर काय की अजित ज्या वेळेला साहेबांपासून दूर गेला राजकीयदृष्ट्या, त्यानंतर एक 2-3 महिन्यांनी अजित मला असं भेटत राहायचा. म्हणजे पण 2-3 महिन्यांनी स्पेसिफिकली मला फोन करून माझ्याकडे आला आणि मला म्हणाला की काका एक महत्त्वाची गोष्ट आहे ती तुम्हाला सांगतो. म्हटलं बोल. तो म्हटलं की काकांनी आमच्याबरोबर आलं पाहिजे, आम्हाला त्यांची गरज आहे आणि त्यांचं मार्गदर्शन त्यांचा आशीर्वाद आमच्याबरोबर राहून त्यांनी दिला पाहिजे. तर तुम्ही साहेबांचे जवळचे मित्र आहात, आमच्या कुटुंबाचे घटक आहात आणि तुम्ही जे काही बोलाल ते त्याच्या मागची भावना समजू शकणारे साहेब आहेत. त्यात तुमचा व्यक्तिगत कुठलाही स्वार्थ नाही, हे सगळं सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे तुम्ही आणि तुमच्याबरोबर अंकुश काकडे जे साहेबांचे अत्यंत विश्वासू असे सहकारी राहिलेले आहेत थ्रूआउट, त्यांच्याहीबद्दल साहेबांच्या मनामध्ये एक वेगळं स्थान आहे. तर तुम्ही दोघांनी जर साहेबांना सांगितलं तर बरं पडेल. तर मी म्हटलं मी नक्की सांगेन. त्याप्रमाणे अंकुश काकडेंनी तर साहेबांना पत्र दिलं की दादांचं काय म्हणणं आहे. आणि मी साहेबांना भेटून सांगितलं की अजितचं असं असं मत आहे साहेब, आणि मला साहेबांची मतं माहिती असताना देखील तो निरोप, आणि मला असं वाटायचं की कुठंतरी कधीतरी हे एकत्रीकरण झालेलं बरं. त्या मी साहेबांना सांगितलं तर साहेबांची एक छोटीशी कॉमेंट होती की ठीक आहे बघू, एवढ्या पुरतंच झालं. त्यानंतर मग राजकीय बाजूला खूप डेव्हलपमेंट झाल्या, आपण सगळ्यांनी पाहिल्या. जयंत पाटील पण परवा बोलले की आमची तयारी झाली होती, बोलणी झाली होती आणि ते ठरलंही होतं. पण दुर्दैवाने अजित पटकन गेला ॲक्सिडेंटनी, त्यामुळे ते आता थांबलं आहे. आता पुढचं काय कसं होईल, कशा पद्धतीने ते पुन्हा मूव्ह होईल याची काय कुठलाही अंदाज माझ्यासारखे व्यक्ती नाही बांधू शकत. पण दादा जेव्हा साहेबांना सोडून तिकडे गेले तर काही दादांवर तेव्हा
दबाव वगैरे होता म्हणून दादांना तिकडे जावं लागलं नाही, अशी मला नाही वाटत. अजितची स्पष्ट भूमिका अशी होती की सरकारी पक्षामध्ये सरकारमध्ये राहण्याचे फायदे आहेत. विकासाची कामं जर करायची असतील तर तुम्हाला सत्ता हातात हवी आणि आपल्याला पुढच्या काळामध्ये सत्ता मिळेल अशी शक्यता नाही असं त्यांनी सगळ्या त्याच्या कलिग्ना साहेबांना देखील सांगितलं. आणि त्यामुळे त्यांचा जो गट होता किंवा अजित स्वतः होता त्यांचं असं म्हणणं त्यावेळेस होतं की साहेब आपण विचार केला पाहिजे, आपण त्यांच्याबरोबर गेलं पाहिजे. साहेबांचा नकार माहिती आहे तुम्हाला का होता काय होता. आणि हे सतत सांगितल्यानंतर सुद्धा ज्या वेळेला साहेब ठाम राहिले भूमिकेत तेव्हा अजितला आपल्या उद्दिष्टासाठी डेव्हलपमेंटची जी काही त्याच्या डोक्यामध्ये कल्पना आहेत त्या पूर्णत्वाला नेण्यासाठी जे तत्त्व त्याच्या डोक्यात आहे की सत्ता असेल तर हे शक्य आहे, त्यामुळे तो त्यांनी निर्णय घेतला. अदरवाईज त्याच्यावर कुठला दबाव होता असं मला वाटत नाही, कारण समोरच्यांनाही त्याची गरज होती ना. दबावाचा काय प्रश्न येतो. तीच दादांची भूमिका आता सुनेत्रा वहिनी निभावू शकतील असं वाटतं तुम्हाला? कारण 40 वर्षांपासून आज 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 काहीच सांगता येत नाही. शेवटी सुनेत्रा एकटी निर्णय नाही ना राजकारणात घेऊ शकत. त्यांची पार्टी असते, त्यांच्या पार्टीमध्ये त्याच्या चर्चा होतात. तिचं काही मत असू शकतं परंतु तिचं मत म्हणजे निर्णय असू शकत नाही ना. त्यामुळं त्यांच्या पार्टीमध्ये काय निर्णय होतो तो सुनेत्रा जर राहिली त्या राजकारणामध्ये राज्यात आली तर करावं लागेल तिला. इंडिव्हिज्युअली ती काय करेल कसं सांगू मी, कारण राजकीयदृष्ट्या तिची त्या अजून कुठल्या पदावर नसल्यामुळं तिचा काय अनुभव आहे किंवा तिची काय कॅपॅसिटी आहे कसं जज करणार आपण. शेवटचा प्रश्न की इतकी अशी अपघाती दुःखद घटना घडलेली असताना ज्या पद्धतीनं मुंबईत बैठका झाल्या, वेगवान घडामोडी घडल्या आणि आज ज्या पद्धतीने पक्षाची बैठक त्यांच्या आणि उपमुख्यमंत्री पदाची, तर ही घाई होते असं तुम्हाला वाटतं? नाही, मी मगाशी तुम्हाला म्हटलं ना की हे काही राजकीय कंपल्शन्स असू शकतात ना, की जसं थांबता येत नाही ना कुठल्या गोष्टीसाठी. दुःख झालं आहे, दुःख त्या कुटुंबात आहे, त्यांच्या साहेब अजितच्या सगळ्या सहकार्यांना सुद्धा तितकंच दुःख आहे जे सगळ्यांना आहे. परंतु राजकारण जसं आता साहेबांनी ते बाजूला ठेवून डेव्हलपमेंटच्या कामासाठी पाहणी करायला निघून गेले, तशी कंपल्शन्स राजकीय या पार्टीजना पक्षांना असू शकते. त्या ह्याच्यातून त्यांनी केलं असेल. पण ते छातीवर दगड ठेवून करणं भाग आहे ना, थांबता कसं येईल कोणाला. धन्यवाद. पुढारीशी तुम्ही सविस्तर संवाद साधलात. शरद पवार यांचे वर्गमित्र, अनेक वर्ष त्यांचा पवार कुटुंबियांशी आलेला संबंध. विठ्ठल शेठ मणियार हे फक्त शरद पवारांपुरतेच नाही तर पवार कुटुंबीय त्यासोबतच म्हणजे अजित पवार यांचा जन्म होण्या अगोदरपासून ते पवार कुटुंबियांसोबत जोडले गेलेले होते आणि म्हणून त्यांच्या या सगळ्या आठवणी, त्यांची ही मतं फार महत्त्वाची ठरतात. ज्या हातांनी विठ्ठल शेठ मणियार यांनी अजित पवारांना लहानपणी खेळवलं असेल, खाऊ भरवला असेल, त्याच हातांनी त्यांच्यावर अजित पवार यांच्यावर अंत्यसंस्कार करण्याची, रक्षाचा विधी सावरण्याची ही अत्यंत दुर्दैवी वेळ आली हे त्यांच्या स्वप्नातही नसेल. व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकरसह मी ज्ञानेश्वर चौतमल, पुढारी न्यूज, पुणे.